नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत द बॉस या कथेचा भाग 13. भैरवला तो मेल मिळताच त्याने मॅमला कळवलं. भैरव, तुला कुणी सांगितलं अर्ज पाठवायला? तुला माहिती आहे ना की? हो मॅडम, माहिती आहे. माईंपर्यंत हे पोचता कामा नये. पण माई हे बघणार नाही याची काळजी घेऊ आम्ही. मी काही जाणार नाही अवॉर्ड फंक्शनला. तू जा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. मॅडम, आपल्याला जर हा अवॉर्ड मिळाला तर तो तुम्ही घ्यायला हवा. उद्या वकिलासोबत मीटिंग आहे माझी, महत्त्वाची आहे. तू जा अवॉर्डसाठी. मीटिंग जर लवकर आटोपली तर येईन मी. ठीक आहे मॅडम. मॅट्रिक्सच्या ऑफिसमधल्या केबिनमधून राक्षसी हसण्याचा आवाज येत होता. वीर भोसले त्याच्या स्वतःच्या हुशारीवर भलताच खुश होता. त्याच्या अकाउंटमध्ये चायनाचे इन्व्हेस्टर्स पाण्यासारखा पैसा ओतत होते आणि हा आपल्या युजर्सची एक माहिती त्यांना देत होता. वीर भोसले नाव आहे माझं. माझ्यासोबत स्पर्धा करायची असेल तर हरण्याची तयारी ठेवायची. समोर शब्दांतरचं मासिक ठेवून त्याच्याकडे बघून तो बोलत होता. मॅगझिन इंडस्ट्रीमध्ये टॉप नाव आहे काय? आता पण असेल ना, पण खालून. हा हा हा. कोण कुठली ती बाई? बॉस आहे म्हणे. अरे, बायकांनी घरात बसावं, नटून थटून नवऱ्याची सेवा करावी, असली डोक्याची कामं घ्यावीच कशाला? मग हे असं होतं तनिषासारखं. नो वीर नो. तुला काही स्त्री दाक्षिण्य आहे की नाही? नाजूक हळवी बाई ती नवऱ्याच्या कुशीत जाऊन रडत बसली असेल. अरे रे, तिला म्हणा आता आपलं गाठोडं गुंडाळ आणि हद्दपार हो ह्या पब्लिशिंग सेक्टरमधून. आता वीर भोसले आलाय. उद्या दिल्लीला जेव्हा अवॉर्ड जाहीर होईल मला, तेव्हा बघशीलच तू. वीर भोसलेला शब्दांतरच्या अव्वल असण्यापेक्षा त्याची सर्वेसर्वा एक स्त्री आहे याचं जास्त दुखणं होतं. शब्दांतरचं झालेले नाव, त्याचं उत्पन्न, त्याची लोकप्रियता एका स्त्रीने मिळवली आहे ही गोष्ट त्याच्या पचनी पडतच नव्हती. त्यामुळे तिला नामोहरम करण्यात त्याला मनस्वी आनंद वाटत होता. तिकडे भैरव दिल्लीसाठी जायला निघाला. सकाळी लवकरच दिल्लीला तो पोहोचला आणि मॅडमला कळवलं. मॅडम, मला अजूनही वाटतंय तुम्ही हव्या होता. तनिषा आपल्या तुपकट हातांकडे बघते आणि म्हणते, दिल्ली सोड, मला आज ऑफिसमध्येही जाता येतंय की नाही शंकाच आहे. का मॅडम? माईंनी सकाळी सकाळी फ्रीजमधून साईचं भरलेलं पातेलं बाहेर काढलं आणि हट्ट धरला, मला एवढ्याचं तूप करूनच हवं, आजच्या आज. तेच कडवते. ते झालं की ही तुपकट भांडी गरम पाण्यात टाकून घासा, तूप जळू नये म्हणून लक्ष ठेवा. खूप काही असतं भैरव, काय सांगू तुला. भैरव हसायला लागतो. हे काही त्याच्यासाठी नवीन नव्हतं. ऑफिसमध्ये एम्प्लॉईचे व्हॅलिड कारणही तो ऐकून घेत नसायचा, पण तनिषा मॅमची एक कारणं ऐकून मात्र त्याला हसू यायचं. शलाका तनिषा मॅडमचे एक पैलू जमा करत होती. तिला आता शब्दांतरची पूर्ण माहिती हवी होती. कधी स्थापना झाली, कसं सगळं होत गेलं. पण भैरव ऑफिसमध्ये नव्हता. हॅलो भैरव, मी ऑफिसमध्ये आलेली आहे. तू कुठेस? मी दिल्लीला. दिल्ली? नंतर सांगतो. तू काय काम काढलंस? मला कंपनीची माहिती हवी आहे, पूर्ण. एक काम कर, मॅमच्या डेस्कवर काही फाईल्स आहेत. त्यातच कंपनीचं एक ब्रोशर आहे. त्यात सगळी माहिती आहे. पण मी मॅमच्या डेस्कवरून? घाबरू नकोस, मी परवानगी देतोय ना, घे बिंदास्त. शलाका घाबरतच मॅमच्या डेस्कवर जाते. तिथे बऱ्याच फाईल्स असतात. ब्रोशर शोधण्याच्या नादात एक फाईल खाली पडते आणि तिच्यातील सगळी कागदपत्रे बाहेर येतात. ती घाईघाईने ते आवरते, पण फाईलवरचं नाव वाचून तिला कुतूहल वाटतं. त्यावर नाव असतं फ्युचर थ्रेट्स. याचा उपयोग मी लिहित असलेल्या पुस्तकासाठी होऊ शकतो का? त्या उद्देशाने ती फाईल बघते. कागद काहीशी जुनी झालेली असतात. 6 वर्षापूर्वीची तारीख त्यावर असते. त्यात लिहिलेलं असतं, भविष्यात डिजिटल गोष्टींना प्राधान्य दिलं जाईल.
डिजिटल माध्यमातून माहिती देणारी मासिकं लोकप्रिय होत जातील. 2021च्या डिसेंबरपर्यंत शब्दांतर आपलं ई-मॅगझिन लॉन्च करेल. काही स्पर्धक शब्दांतरसोबत स्पर्धा करत पुढे जाण्यासाठी कुठल्याही थराला जातील. आपण आपल्या वाचकांना खेळून ठेवण्यासाठी त्यांच्यासाठी रिवॉर्ड सिस्टीम लॉन्च करू. वाचत असतानाच केबिनजवळ कुणीतरी आलं आणि शलाकाने पटकन फाईल ठेवून दिली. तनिषाची दृष्टी फक्त चालू गोष्टींवर नव्हती, खूप पुढचा विचार तिने केलेला. भविष्यात काय होऊ शकतं याचा अचूक अंदाज तिने त्या फाईलमध्ये वर्तवला होता. आजी त्यावर उपाययोजना काय असेल हेही 6 वर्षापूर्वीच ठरवून टाकलं होतं. कोणीतरी वीर भोसले येणार हे तिला जणू माहीतच होतं. भैरव दुपारी दिल्लीला पोहोचला आणि एका हॉटेलवर थांबला. काही वेळ आराम करून संध्याकाळच्या 5च्या सुमारास तयारीला लागला. 6 वाजता फंक्शन सुरू होणार होतं. तो कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला. तिथे पब्लिशिंग इंडस्ट्रीमधले सर्व नॉमिनी आलेले होते. महिलांसाठी गाजलेलं मासिक फेमिना, देशभरात चर्चेत असलेलं टेक मॅगझिन टेक्नोरा, लहान लहान पुस्तकं छापून त्यांची अवाढव्य लायब्ररी बनवणारं बुक मॅप, हे सर्व दिग्गज इथे आलेले होते. भैरवने सगळीकडे एक नजर फिरवली. तिथे एकही स्त्री दिसत नव्हती. सर्व माणसंच माणसं. इथे जर तनिषा मॅम असत्या तर? या पुरुषी साम्राज्यात अढळपद प्राप्त करणारी एक स्त्री आहे हे लोकांना पाहायला मिळालं असतं. भैरवला तनिषा मॅमची खूप कमी जाणवत होती. कार्यक्रम सुरू झाला. सुरुवातीला काही स्पीच होते. भैरव ते ऐकत असतानाच एक जण त्याच्याजवळ आला. हॅलो मिस्टर भैरव. हॅलो. मला ओळखलं नाही? मीच तो. शब्दांतरचे दिवस संपले आता. आता वीर भोसलेचा जमाना सुरू झालाय. भैरवने लगेच ओळखलं. वीर भोसले, दुसरं कोण? भैरव त्याला बघून जाम संतापतो. कार्यक्रम सुरू नसता तर त्याला तिथेच भैरवने झोडपून काढलं असतं. वीर भोसले मुद्दाम भैरवला चिडवायला त्याच्याजवळ बसला. भैरवने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची बडबड सुरूच होती. तुमच्या मॅम नाही आल्या का? ओह सॉरी, डिप्रेशनमध्ये असतील ना त्या? शेवटी लेडीज ती लेडीज. धक्का सहन होत नसतो बायकांना. लगेच रडतात त्या. त्यांना म्हणा नाजूक कोवळा जीव तुमचा, घराकडेच लक्ष द्या आता. बाहेरचं काम बघून शेवटी पदरी आली ना निराशा. भैरव स्वतःवर खूप कंट्रोल ठेवत होता. कार्यक्रमात काही उलटसुलट करून शब्दार्थाचं नाव त्याला खराब करायचं नव्हतं. ॲवॉर्ड्स जाहीर व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीचे काही ॲवॉर्ड्स पुकारले गेले. ॲवॉर्ड्स घ्यायला जात असताना शो मॅनेजरने बॉलिवूडमधली मोटिवेशनल गाणी वाजवायला सुरुवात केलेली, जेणेकरून एक वातावरण निर्मिती होईल. एकीकडे गाणी आणि दुसरीकडे ॲवॉर्ड्स घ्यायला एंटरप्रेनर्स जात होते. आता सर्वात महत्त्वाच्या ॲवॉर्ड्सची घोषणा होणार होती. वीर भोसले भैरवला म्हणाला, आता माझं नाव येईल बघ. असं म्हणत त्याने आपल्या टीमला जवळ बोलावलं आणि तो उभा राहून त्याचा सूट नीट करू लागला. अँड द मोस्ट प्रेस्टिजियस अवॉर्ड, एंटरप्रेनर ऑफ द इयर गोज टू. वीर आणि त्या टीम जवळजवळ पुढे जायला तयारच झाली. मिसेस तनिषा फ्रॉम शब्दांतर. आणि मागे गाणं सुरू झालं. भैरवने हसून वीर भोसलेकडं पाहिलं. तो लालेलाल झाला होता. त्याच्या टीमसमोरच त्याची प्रचंड बेइज्जत झाली. वीर आणि टीम अजूनही उभीच होती. तोच मागून आवाज आला, एक्सक्यूज मी. आणि तनिषा आपला सूट नीट करत त्या माणसांना बाजूला करत अवॉर्ड घ्यायला पुढे निघून गेली. तेव्हा गाण्याचं एक वाक्य रिपीट होत होतं.
क्रमशः लेखिका संजना इंगळे. श्रोते हो, कसं वाटलं आजचा भाग? कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.